इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे जगभरामध्ये तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटतंय की काय अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली असताना एकेकाळी अगदी जवळचे आणि कट्टर मित्र असणारे इस्रायल आणि इराण हे आत्ताचे कट्टर शत्रू का झाले, त्यांच्यामध्ये संघर्ष का निर्माण झाला, त्या संघर्षाची कारणे काय आहेत आणि त्यांच्यामध्ये जेव्हा मित्रता होती ती मित्रता कोणत्या कारणावरून होती याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यासाठी समोर आलेलो आहे. नमस्कार, मी अबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करायला विसरू नका. आता इथं जर बघितलं तर मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की एकेकाळी अगदी जवळचे मित्र असणारे इराण आणि इस्रायल हे आज मोठ्या प्रमाणामध्ये अगदी कट्टर शत्रू झालेले आहेत आणि एकमेकावरती हल्ले करताना पाहायला मिळत आहेत. मग या ठिकाणी ही संघर्षाचा इतिहास नेमका काय आहे, त्यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी काय आहे ते आपण सुरुवातीला समजून घेणार आहोत. आता पार्श्वभूमी पाहत असताना यांच्यामध्ये मैत्रीपूर्व संबंध होते. आता मैत्रीपूर्व संबंधामध्ये त्याच्यानंतर या ठिकाणी त्यांच्यामध्ये इथं कट्टरता शत्रुता निर्माण होण्यामागं एक घटक कारणीभूत ठरला, तो म्हणजे इराणमध्ये झालेली इस्लामिक क्रांती. आता ती इस्लामिक क्रांती काय आहे तर या ठिकाणी झालेलं तख्तापलट. अगोदर राजेशाही होती आणि राजेशाही झाल्याच्या नंतर इथं या ठिकाणी एका नेत्याची जी सत्ता होती ती पलटून गेली. आता जो 1979 पूर्वी जे काही त्या ठिकाणी सरकार होतं ते अमेरिका धार्जिन असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता त्याबाबतची ही जी काही पार्श्वभूमी आहे ते आपण विविध टप्प्यांच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला मग सुरुवात करूया आपण आपल्या सेशनला. बघा, पहिल्यांदा तर या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल की 1979 मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 1979 हा जो काही कालखंड आहे त्याच्या अगोदरचा कालखंड आणि त्याच्यानंतरचा कालखंड या ठिकाणी या पद्धतीनं या कालखंडाचं डिव्हायडेशन करता येईल, मैत्रीपूर्ण संबंध आणि शत्रुत्वाचे संबंध. ठीक आहे, कारण का तर 1979 साली काय झालेलं होतं तर या इराणमध्ये इस्लामिक क्रांती घडून आलेली होती. ठीक आहे, तर मग आता 1979 पूर्वी जे काही मैत्रीचं पर्व होतं इस्रायल आणि इराण मधलं ते काय होतं. ठीक आहे, आता याचं पहिलं कारण, मैत्रीची कारण काय होती तर लक्षात ठेवा, पहिलं होतं की शत्रू समान होता. आता शत्रू समान म्हणजे काय तर दोन्हीही अरब राष्ट्रवादाचे, विशेषतः इजिप्तचे जे काही होते त्याचे या ठिकाणी काय होते आणि सोव्हिएत युनियनच्या वाढत्या प्रभावाचे विरोध होते. आता इथं जर बघितलं तर इस्रायल आणि इराण हे दोन्ही देश या ठिकाणी कशाचे विरोधक होते तर अरब राष्ट्रवादाचे विरोधक होते आणि सोव्हिएत युनियनच्या वाढत्या प्रभावाचे विरोधक होते. आता सोव्हिएत युनियन म्हणजे काय तर आत्ताचं जे काही राष्ट्र आहे रशिया, त्या रशियाचे या ठिकाणी डिव्हायडेशन नंतर झालं, पण त्याच्या अगोदर तो देश अनेक देशांचा मिळून एक सोव्हिएत युनियन म्हणून ओळखला जात होता. आणि त्या कालखंडामध्ये या ठिकाणी या सोव्हिएत युनियनचं म्हणजे आताच्या रशियाचं जे काही वाढतं प्रभुत्व आहे त्याचे विरोधक असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग ते पहिलं कारण होतं की या ठिकाणी हे इस्रायल आणि इराण हे देश काय होते तर मैत्रीपूर्ण. कारण काय असतं तर इथं मित्राचा शत्रूचा शत्रू कोण असतो तर मित्र असतो. त्या प्रकारामध्ये या ठिकाणी यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर दुसरं होतं राजकीय ओळख. आता दोन्ही देश जर बघितलं तर आपल्याला पाहायला मिळतात नॉन अरेबियन कंट्री आहेत, बरोबर, म्हणजे गैर अरब देश आहेत आणि त्यांना अरब बहुल जे काही मध्य पूर्व मध्ये आपले स्थान टिकवायचं होतं. म्हणजे अरब बहुल जो भाग आहे त्या भागामध्ये दोन्ही देशांना आपलं स्थान टिकून ठेवायचं होतं, जरी ते नॉन अरब कंट्रीज असले तरीही. ठीक आहे, तिसरं या ठिकाणी महत्वाचं कारण आहे मैत्रीपूर्ण संबंधाचं, ते म्हणजे काय तर अमेरिकेचा प्रभाव. आता दोन्ही देश म्हणजे इस्रायल आणि इराण, आज घडीला जर बघितलं तर इस्रायल म्हणजे अमेरिका आणि अमेरिका म्हणजे इस्रायल, हे एक समीकरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. ठीक आहे, म्हणजे जर एखाद्या परिस्थितीमध्ये अमेरिकेला या ठिकाणी एखाद्या गोष्टीला विरोध करायचा किंवा एखादी गोष्ट घडवून आणायची, त्या परिस्थितीमध्ये प्रामुख्यानं जर बघितलं तर या ठिकाणी त्याला जर स्वतःला ती गोष्ट करता येत नसेल तर ते कोणाच्या माध्यमातून घडवून आणतात तर इस्रायलच्या माध्यमातून घडवून आणतात. म्हणजे हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळते, अमेरिका म्हणजे इस्रायल आणि इस्रायल म्हणजे अमेरिका, अशा प्रकारचं हे समीकरण आहे. ठीक आहे, आता इथं जर बघितलं तर अमेरिकेचा प्रभाव, दोन्हीही देशांवरती अमेरिकेचा प्रभाव होता. कधी 1980च्या अगोदर, त्यावेळी इराणवरती या ठिकाणी सत्ता कोणाची होती तर इराणवर या ठिकाणी शाह मोहम्मद रजा पेहलवी, लक्षात ठेवा, शाह मोहम्मद रजा पेहलवी यांची या ठिकाणी सत्ता होती आणि यांचं हे राज्य होतं ते पाश्चात्य देशांचं समर्थक असलेलं आपल्याला आढळून येतं. मग अशा प्रकारचे मैत्रीपूर्ण संबंध. त्याच्यानंतर सहकार्य बघा, सहकार्य कोणत्या गोष्टीमध्ये होतं, इस्रायल इराणला लष्करी आणि तांत्रिक मदत करत होता.
त्याच्यानंतर इस्रायलच्या मदतीनं इराणची गुप्तचर संघटना सवाक, लक्षात ठेवा इस्रायलच्या मदतीनं, ही इस्रायलची कोणती आहे तर ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, जगातली एक मजबूत गुप्तचर संघटना मानली जाते. आणि इराणची कोणती आहे तर सवाक नावाची या ठिकाणी काय आहे तर ही गुप्तचर संघटना, याला मजबूत करून देण्याचं काम कोणी केलं होतं तर ते इस्रायलनीच केलं होतं. इस्रायलच्याच मदतीनं ते या ठिकाणी मजबूत झाली होती. आणि इराण इस्रायलला तेलाचा पुरवठा करणारा एक महत्वाचा देश सुद्धा होता, बरोबर लक्षात ठेवा. इराणच्या माध्यमातून इस्रायलला तेलाचा पुरवठा केला जात होता. ही सगळी कारणं होती 1979 मध्ये इस्रायल आणि इराण या दोन देशांमध्ये काय होती मैत्रीपूर्ण संबंध असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यानंतर या ठिकाणी 1979 काय झालं तर या देशामध्ये इस्लामिक क्रांती घडली. कोणती इस्लामिक क्रांती घडली लक्षात ठेवायचं. आणि या इस्लामिक क्रांतीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी इराणमध्ये असणार इथं या शाह मोहम्मद रजा पहलवी यांचं जे काही सरकार होतं ते सरकार उलथवून टाकण्यात आलं आणि त्यांच्या जागेवरती इथं जर बघितलं तर या ठिकाणी खोमोनी म्हणजे आयतोल्ला खोमोनी यांचं सरकार प्रस्थापित झालं, बरोबर. आता आयतोल्ला खोमोनी यांचं सरकार प्रस्थापित झालं या इस्लामिक क्रांतीच्या माध्यमातून, बरोबर. आता हे जर बघितलं तर वैचारिक दृष्ट्या हे वेगळे असलेले आपल्याला पाहायला मिळतात, बरोबर. आता इथं वैचारिक दृष्ट्या वेगळे म्हणजे काय तर सगळ्यात अगोदर विचारधारेमधील बदल या ठिकाणी स्पष्ट जाणवला. आणि जो देश या ठिकाणी जे काही पेहलवी होते ते अमेरिकेचे समर्थक असताना जेव्हा या ठिकाणी खोमोनी सत्तेवरती आली आणि सत्तेवरती आल्या त्यांनी अमेरिकेला काय म्हटलं ग्रेट सैतान, ग्रेट सैतान अशा प्रकारचा या ठिकाणी शब्द उच्चारला. म्हणजेच काय तर या ठिकाणी निश्चितपणे हे काय झाले तर अमेरिकेच्या विरोधी मताचे असलेले किंवा अमेरिकेच्या विरोधामध्ये यांचं सरकार असल्याचं स्पष्ट जाणवलं. आणि त्यांनी इस्रायलला काय सांगितलं तर छोटा सैतान अशा प्रकारचे काय झालं तर इथं त्यांच्यासाठी शब्द वापरले. म्हणजे इस्रायलच्या विरोधामध्ये यांनी भूमिका घ्यायला सुरुवात केलेली इथून आपल्याला पाहायला मिळते. कोणी खोमोनी यांनी. आता इराणच्या नवीन इस्लामिक शासनानं इस्रायलचे अस्तित्वच नाकारलं का तर आपल्याला माहिती आहे की पॅलेस्टिन आणि इस्रायल मधील संघर्ष आहे, बरोबर. तर तो कायम संघर्ष चालत आलाय. आणि या परिस्थितीमध्ये इराणनं काय केलं तर या ठिकाणी पॅलेस्टाईन जो आहे फिलिस्तीन ज्याला आपण म्हणतोय त्या पॅलेस्टाईन स्वातंत्र्याला आपला पाठिंबा जाहीर केला या खोमोनी यांनी, बरोबर. हे झालं पहिलं कारण त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडण्याचं. त्याच्यानंतर संबंधाचा शेवट या ठिकाणी जर बघितला तर इराणने इस्रायल सोबत सर्व राजनैतिक संबंध तोडले. का तोडले तर इराणनं काय केलं होतं पॅलेस्टाईनला सपोर्ट केला म्हणून या ठिकाणी यांनी राजकीय संबंध तोडले आणि इस्रायलला एक शत्रू म्हणून घोषित केलं कोणी या इराणनं. अशा प्रकारे या ठिकाणी हे इथं काय झालं हे मैत्रीपूर्ण संबंध संपले आणि त्या ठिकाणी सुरू झालं ते काय तर वॉर, बरोबर. सुरुवातीला हे या ठिकाणी काय होतं कोल्ड वॉर होतं आणि याचा परिणाम म्हणजे कशाचा परिणाम होता हा इस्लामिक क्रांतीचा परिणाम असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता 1990 ते 2002चा या ठिकाणी प्रॉक्सी युद्धाची जी काही उभारणी आहे, ठीक आहे. आता इराणने इस्रायल विरोधी गटांना पाठिंबा द्यायला सुरुवात केली, बरोबर. म्हणजे प्रॉक्सी युद्ध काय आहे तर या ठिकाणी एक प्रकारचे छुप युद्ध याला म्हटलं गेलेलं आहे, ठीक आहे. इराणनं काय केलं इस्रायल विरोधी जे काही गट होते जे गट या ठिकाणी एकतर इस्रायलवरती हल्ले करतील किंवा त्यांच्यावरती काही ना काही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्या नागरिकांनाही त्रास देतील, अशा प्रकारे जे काही गट होते त्या गटांना काय केलं तर पाठिंबा द्यायला सुरुवात केली. आणि लेबनॉनमध्ये हिजबुल्ला या संघटनेला इराणनं काय केलं आर्थिक मदत केली, वैचारिकही पाठबळ दिलं आणि लष्करी पाठबळ सुद्धा पुरवलं. अशा प्रकारे कोणी तर इराणनं कोणत्या संघटनेला तर हिजबुल्लाला, ठीक आहे. आता हिजबुल्ला आज इस्रायलसाठी सर्वात मोठा धोका या ठिकाणी मानला जातो आहे, बरोबर. ते लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर बघा इराणनं पॅलेस्टाईन मधील हमास, बरोबर. आता आजही बघितलं तर या ठिकाणी इस्रायलला सर्वाधिक त्रासदायक जे हमास गाझापट्टीमध्ये हमास काम करते आहे बघा, त्या हमासला काय केलं हमास आणि इस्लामिक जिहाद या संघटनांना मदत करायला सुरुवात केली. कोणी तर या ठिकाणी या इराणनं कोणाच्या विरोधामध्ये इस्रायलच्या विरोधामध्ये. आणि या गटांच्या माध्यमातून इराणने इस्रायलवर दबाव आणायला सुरुवात केली. आता यालाच काय म्हटलं होतं प्रतिकाराचा अक्ष म्हणजे ऍक्सिस ऑफ रेसिस्टन्स, ठीक आहे, असं याला म्हटलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे या ठिकाणी या प्रॉक्सी युद्धाची पायाभरणी म्हणजे प्रत्यक्षपणे समोरासमोर येणं टाळणं
आणि दुसऱ्याच्या माध्यमातून त्याच्यावरती दबाव आणायला सुरुवात करणं, दुसऱ्याच्या माध्यमातून दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून युद्ध करणं, त्यालाच या ठिकाणी म्हटलंय प्रॉक्सी युद्ध. आणि त्याची ही पायाभरणी या ठिकाणी या इराणनं घातलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. आता तिसरा जो या ठिकाणी चौथा पुढचा टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय तो 2000 नंतरचा आहे. ठीक आहे, पहिला युद्ध काय, मैत्रीचं पर्व 1979च्या नंतरचं. दुसरा टप्पा काय झाला तर 1979चं जे काही इस्लामिक क्रांती आणि त्याच्यामुळे चाललेला सत्ता बदल. तिसरा टप्पा काय आहे, प्रॉक्सी युद्धाची पायाभरणी. आणि चौथा टप्पा या ठिकाणी पाहायला मिळतोय 2000 नंतर अणुबॉम्ब आणि शॅडो वॉरचा. ठीक आहे, आता इराणनं आपला अणुकार्यक्रम काय आहे तो काय केला, वेगानं पुढे न्यायला सुरुवात केली. बरोबर. आता इस्रायलनं इराणच्या अणुबॉम्बला आपला अस्तित्वासाठी सर्वात मोठा धोका असल्याचं सांगून टाकलं. बरोबर, कारण का तर इस्रायलला काय होतं याचा धोकाच होता, कारण इराण या ठिकाणी अणुबॉम्बची जी काही तयारी करते, अणुप्रोग्राम जो आहे त्यांचा न्यूक्लिअर प्रोग्राम काय आहे पुढे नेतंय, तर निश्चितपणे इस्रायलला काय होतं त्याचा धोकाच निर्माण झालेला होता. आणि याच काळामध्ये शॅडो वॉर जे आहे ते शॅडो वॉर काय झालं तर अधिक तीव्र झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता शॅडो वॉर काय बघा, गुप्त कारवाया करणं. इस्रायलच्या गुप्तचर संस्थेनं जी मोसाद आहे बघा, मी तुम्हाला म्हटलं की जगातल्या एकूण मजबूत गुप्तचर संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये मोसाद हिचं नाव प्रामुख्यानं घेतलं जातं. आणि त्याच्यापैकीच्या ठिकाणी मोसादनं इराणच्या अनेक अणुशास्त्रज्ञांची हत्या घडवून आणल्याचे आरोप या ठिकाणी त्यांच्यावरती करण्यात आले. दुसरं जर बघितलं सायबर हल्ला, इराणच्या अणुप्रकल्पावरती या ठिकाणी काय स्टक्सनेटच्या नावाचा या ठिकाणी सायबर हल्ला झाला, ज्यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेनं या ठिकाणी हा हल्ला केल्याचा इथं संशय व्यक्त करण्यात आला. आता याचा कारण काय होतं की इराण जो आपला अणुकार्यक्रम पुढे घेऊन जात आहे, ज्यामुळे या इस्रायलला धोका निर्माण होऊ शकतो, असे जे काही अणुकार्यक्रमाच्या संदर्भामध्ये एकतर अणुप्रकल्प असतील त्याच्यावरती स्टक्सनेटच्या माध्यमातून सायबर हल्ला घडवून आणणं, दुसरी गोष्ट मोसादच्या माध्यमातून इथं काय करणं तर त्या अणु प्रकल्पावरती काम करणारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांना प्रामुख्यानं इथं काय करायचं, इथं त्यांच्या हल्ला करून किंवा त्यांच्यावरती या ठिकाणी काय त्यांच्या हत्या घडवून आणणं, असे आरोप जे आहेत ते प्रामुख्याने या ठिकाणी काय करण्यात आले तर या अमेरिका आणि इस्रायलवरती करण्यात आले. आणि अशा प्रकारे हा शॅडो वॉरचा भाग इथं सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर पाचवा टप्पा यांच्या वॉरचा भाग ठीक आहे काय आहे 2010 नंतरचा आहे, सिरियन गृहयुद्ध आणि थेट संघर्ष. म्हणजे आतापर्यंत एकमेकांना आडून संघर्ष करणारे हे देश आता काय येणार आहेत तर ते एकमेकांच्या समोर येणार आहेत, थेट संघर्षामध्ये समोरासमोर येणार आहेत. आता सिरियामध्ये गृहयुद्ध या संघर्षाची एक नवीन रणांगण पेठ ठरलं. ठीक आहे, इथं जर बघितलं इराणनं सिरियाचे राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे तर बशर अल असद यांना वाचवण्यासाठी आपले सैन्य आणि लष्करी गट या ठिकाणी तैनात केले. कुठं सिरियामध्ये. बरोबर. आता इथं काय झालं, यामुळे इराणला इस्रायलच्या सीमेपर्यंत थेट लष्करी पोहोच मिळाली. कुठपर्यंत डायरेक्टली इराणला इस्रायलच्या सीमेपर्यंत थेट लष्करीचं ही पोहोच मिळाली. आणि प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने सिरियातील इराणी लष्करी तळावरती आणि सशस्त्र साठ्यावरती शेकडो हवाई हल्ले करायला सुरुवात केली. म्हणजे इथं काय झालंय आता, म्हणजे लक्षात ठेवा मध्ये सिरिया आहे यांच्या. जर तुम्ही मॅपवरती लोकेशन जर पाहिलं ना तर सहज पद्धतीने लक्षात येऊन जाईल की इथं असणारा जो काही सिरिया आहे, सिरिया आणि इस्रायल हे सीमेलगत असणारे देश आणि त्यांच्या बाजूला हा या ठिकाणी इराण पाहायला मिळतो. पण सिरियाची बाजू घेतल्यामुळं प्रत्यक्षपणे या ठिकाणी इस्रायलच्या सीमेपर्यंत यायला इराणला वाव मिळाला. आणि याच्या उत्तरादाखल या ठिकाणी इस्रायलनं काय केलं तर डायरेक्टली यांच्या लष्करी तळावरती हल्ले करायला सुरुवात केली आणि त्यांचा जो काही लष्करी साठा होता तो सुद्धा उडवून टाकला, त्याच्यावरती सुद्धा हल्ले करून टाकले. अशा प्रकारे या ठिकाणी 2010 नंतरचा हा सिरियन गृहयुद्धाचा आपल्याला टप्पा पाहायला मिळतोय. आता यांच्यामध्ये प्रमुख कारणे, संघर्ष हा पेटला कसा, त्याची कारणं काय आहेत लक्षात ठेवायचं. तर त्यामध्ये वैचारिक आणि धार्मिक भिन्नता आपल्याला पाहायला मिळते. आता बघा पहिली ही काय आहे, इराणची इस्लामिक प्रजासत्ताक राजवट इस्रायलच्या ज्यू राष्ट्राच्या अस्तित्वाच्या विरोधात आहे. ही प्रामुख्यानं काय आहे तर वैचारिक आणि धार्मिक भिन्नता. पहिली वैचारिक भिन्नता काय आहे, इराणची इस्लामिक प्रजासत्ताक जी काय राजवट आहे खोमोनी यांची, ती कशाच्या विरोधामध्ये आहे तर ज्यू राष्ट्राच्या अस्तित्वाच्या विरोधामध्ये आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, जेव्हा जगभरामध्ये कुठेही ज्यू म्हणून एखाद्या व्यक्तीचा जन्म झाला त्याला डायरेक्टली इस्रायलचं नागरिकत्व या ठिकाणी आपोआप मिळतं बरं का. ही सुद्धा गोष्ट लक्षात असू द्या. डायरेक्टली नागरिकत्व मिळतं, त्यांना ती मागायची गरज नाही, अप्लाय सुद्धा करायची गरज नाही. जो ज्यू म्हणून जन्माला आला तो या ठिकाणी इस्रायलचा नागरिक झाला. मग या ठिकाणी इस्रायलची जी काही ज्यू राजवट आहे त्याच्या विरोधामध्ये विचारसरणी ही कुणाची आहे तर इराणची असलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर इराण
पॅलेस्टिनच्या हक्कासाठी लढत असल्याचे सांगून मुस्लिम जगात आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. आता इथं जर बघितलं, इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्यामध्ये संघर्ष आहे. बरोबर. एकतर त्यांचं जे काही धर्मस्थळ आहेत, धर्माचा उगमस्थान जे आहेत ते इथं पॅलेस्टीनमध्ये मानले जातात, आणि मग यांच्यामध्ये जो काही संघर्ष आहे तो संघर्ष इस्रायल आणि पॅलेस्टीन मधला, यामध्ये इराण काय करतोय तर या ठिकाणी पॅलेस्टीनच्या बाजूने इथं भूमिका घेतोय आणि आपलं इस्लामिक जगतामध्ये आपलं अस्तित्व मजबूत निर्माण करू पाहतोय. अशा प्रकारे या ठिकाणी काय आहे, या संघर्षाची स्थिती आहे वैचारिक आणि धार्मिक भिन्नतेच्या बाबत. आता दुसरं आहे भू राजकीय वर्चस्वाची स्पर्धा. आता ही स्पर्धा काय आहे बघा, मध्य पूर्वेतील सर्वात शक्तिशाली देश कोण बनेल यासाठी ही स्पर्धा आपली असलेली आपल्याला आढळून येते आहे, आणि दोन्ही देश या प्रदेशामध्ये आपला प्रभाव वाढवू इच्छितात. या ठिकाणी मध्य पूर्वेतील सर्वात शक्तिशाली देश, ठीक आहे, मध्य पूर्व भागातील मध्य भागातला जो भाग आहे त्या भागामध्ये हे दोन देश मजबूत आहेत, इस्रायल आणि इराण. तर यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे की याच्यापैकी कोण मजबूत असेल. ठीक आहे, आपलं स्थान मजबूत झालं पाहिजे यासाठी हे दोन देश काय करतायत, प्रयत्न करतायत. त्याच्यानंतर इराणचा अणुकार्यक्रम, तुम्हाला आत्ताच सांगितलं इराणचा अणुकार्यक्रम. इराण काय करतो इस्रायलसाठी, इराणचा अणुबॉम्ब हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. जर इराणनं अणुबॉम्ब टाकला तर इस्रायलचं या ठिकाणी नामोनिशाण मिळणार आहे, कारण त्याचा जो आकार आहे, त्याचं जे क्षेत्रफळ आहे अत्यंत कमी असलेलं पाहायला मिळतं. कोणाचं तर ते इस्रायलचं. ठीक आहे, आता इराणने अणुबॉम्ब बनवायला या ठिकाणी मध्य पूर्वेतील शक्ती संतुलन पूर्णपणे बदलेल अशी ही इस्रायलची भीती आहे. म्हणजे जर इराणनं अणुबॉम्ब बनवला तर मध्य पूर्वेमध्ये जे काही शक्ती संतुलन आहे ते बदलणार आहे, आणि ऑब्विसली इथं अणुबॉम्बच्या दृष्टिकोनातून किंवा इतर या ठिकाणी अण्वस्त्रांच्या बाबत जर इराण मजबूत झाला तर 100% इराणची स्थिती जी आहे ती वाढणार आहे, इराणची शक्ती ही वाढणार आहे, आणि हे संतुलन इथं काय होणार आहे, पूर्णपणे बिघडणार आहे. म्हणजे संतुलनाचं रूपांतर असंतुलनामध्ये होणार आहे. अशा प्रकारे इस्रायलची ही भीती असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि इराणचा दावा आहे की ज्याचा अणुकार्यक्रम शांततापूर्व उद्देशासाठी आहे त्याचा जगाला कसल्याही प्रकारचा धोका असत नाहीये. आणि इराणचं म्हणणं आहे की आम्ही जो काही अणुकार्यक्रम पुढे नेतो आहोत तो जागतिक शांततेच्या उद्देशानंच आम्ही या ठिकाणी हा अणुकार्यक्रम पुढे नेतो आहोत. ठीक आहे, प्रॉक्सी वॉरफेअर. आता प्रॉक्सी वॉरफेअर, इराण लेबनॉन मधील हिजबुल्ला, येमेन मधील हुत्ती बंडखोर आणि पॅलेस्टाईन मधील हमास आणि सिरिया व इराक मधील शिया गटांचा वापर इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधामध्ये करतो आहे. इराण काय करतोय तर या ठिकाणी हिजबुल्ला असेल म्हणजे कुठला, लेबनॉन मधील हिजबुल्ला, येमेन मधील हुत्ती बंडखोर, त्याच्यानंतर पॅलेस्टाईन मधील या ठिकाणी हमास आणि सिरिया व इराक मधील शिया गट जे आहेत त्यांचा वापर या ठिकाणी अमेरिकेच्या विरोधामध्ये आणि इस्रायलच्या विरोधामध्ये करण्याचा प्रयत्न इराणनं केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. अशा प्रकारची ही भूमिका आहे. आता मी तुम्हाला म्हणत नाही की या ठिकाणी एकाच बाजूनं इथं इराणही या ठिकाणी चुकीचा आहे आणि इस्रायल सुद्धा चुकीचाच आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष जर बघितला तर इराण या संघर्षाचा वापर करून इस्लाम विरोधी भावना भडकावतो आणि स्वतःला पॅलेस्टिनीचा संरक्षक म्हणून सादर करतो. अशा प्रकारची ही भूमिका आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे, पण इथं जर बघितलं जागतिक युद्धामध्ये, जागतिक स्थितीमध्ये पाहत असताना कोणतीही गोष्ट ही धर्मविरोधी सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवल्या जातात, पण खऱ्या अर्थानं त्या प्रदेशामध्ये आपलं स्थान मजबूत असावं, आपल्या बाजूने या ठिकाणी मोठी शक्ती असावी, अशा प्रकारचाच संघर्ष हा असतो. प्रादेशिकवाद असेल किंवा राजकीय संघर्ष या ठिकाणी प्रामुख्याने असतो. त्याच्यासाठी बाकीच्या गोष्टी फक्त दाखवल्या जातात की धार्मिक आहे किंवा काय आहे, पण खरा संघर्ष हा राजकीय वर्चस्वासाठीच असतो. हे तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल. मग तो इस्रायलही या बाजूने आहे आणि इराण सुद्धा याच पद्धतीने या ठिकाणी हे प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, चला आता याचे जागतिक परिणाम काय होतील, प्रादेशिक अस्थिरता निर्माण होणार आहे. आता या संघर्षामुळे संपूर्ण मध्य पूर्व जे आहे ते अस्थिर झालंय, अनस्टेबल झालेलं आहे, आणि तेलाच्या किमती ज्या आहेत त्या संघर्षाची तीव्रता वाढल्यामुळं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक ही काय येणार आहे तर धोक्यात येऊ शकते, ज्यामुळे जागतिक स्तरावरती तेलाच्या किमती वाढू शकतात. हा एक परिणाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि मोठ्या युद्धाचा सुद्धा धोका इथं निर्माण झालेला आहे. कारण एका बाजूनं अमेरिका आहे, इस्रायलच्या बाजूनं जर भूमिका रशियानं इथं मजबूतीनं इराणच्या बाजूनं घेतली तर एक मोठं युद्ध या ठिकाणी काय होऊ शकतं, निर्माण होऊ शकतं आणि जागतिक शांतता जी आहे ती धोक्यामध्ये येऊ शकणार आहे. हे झाले मुख्य जागतिक परिणाम. आता भारतावरील परिणाम याचे काय होऊ शकतात बघा. राजकीय संतुलन बिघडणार आहे. ठीक आहे, म्हणजे डिप्लोमॅटिक बॅलन्सिंग जे आहे
ते इथं आपलं या ठिकाणी काय होऊ शकतं, थोडंसं हे करेल, भारताला इथं म्हणजे कसरत करावी लागणार आहे या दोन्ही संघर्षामध्ये. दोन्ही देश भारताच्या जवळचे आहेत आणि मग इथं कारण शस्त्र साठा जो आहे भारताला इस्रायलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मिळतो, तर या ठिकाणी जे काही क्रूड ऑइल असतं ते इराणकडून भारताला मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं आणि म्हणून दोन्ही देश या ठिकाणी शांतता प्रिय असावे, शांतता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि यासाठीच भारताला प्रयत्न करावे लागणार आहेत आणि ती एक मोठी कसरत असणार आहे. भारताचे इस्रायल आणि इराण या दोन्ही देशासोबत चांगले आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. इस्रायल सोबत संरक्षण आणि तंत्रज्ञानाचे संबंध आहेत, तर इराण सोबत ऐतिहासिक आणि सामरिक संबंध सोबत या ठिकाणी क्रूड ऑइलच्या बाबत सुद्धा इथं भारत त्याच्यावरती इराणवरती डिपेंड असलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या संघर्षामुळे भारताला दोन्ही देशाशी संबंध संतुलित ठेवताना मोठी कसरत करावी लागत आहे आणि या परिस्थितीमध्ये भारतानं युनायटेड नेशन मध्ये जेव्हा मुद्दा उपस्थित होईल तेव्हा भारताला फक्त एकच मुद्दा या ठिकाणी मांडावा लागणार आहे, तो म्हणजे काय, तर या दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाली पाहिजे. जेव्हा मतदानाची वेळ येईल तेव्हा भारतानं काय केलेलं आहे, तर अनुपस्थिती दर्शवली म्हणजे न्यूट्रल भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे, उदासीन कोणाच्याही बाजूने नाही. मग ऊर्जा सुरक्षेच्या बाबत इराण एकेकाळी भारताला तेल पुरवठा करणारा मोठा देश होता. अमेरिकेच्या निर्बंधामुळे भारताला इराणकडून तेल आयात करणे थांबवावे लागले आहे आणि संघर्ष वाढल्यास भारताच्या ऊर्जा सुरक्षेवरती मोठा या ठिकाणी परिणाम होऊ शकणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं भारतातील अजून परिणाम हा एक महत्वाचा आहे, चाबहार बंदर. चीन आपल्याला या ठिकाणी काय करतोय, तर इथं बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर. ग्वादार बंदर जे आहे ते पाकिस्तानमध्ये आहे आणि त्याच्यावरती चीननं डेव्हलपमेंट करायला सुरुवात केलेली आहे. मग उत्तरेकडून एका या ठिकाणी बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आपण म्हणतो त्या माध्यमातून इथं काय करतोय, तर चीन आपल्याला भारताला घेरण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ग्वादार बंदराला शह देण्यासाठी इराणमधील जे काही चाबहार बंदर आहे ते चाबहार बंदर भारतानं डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे आणि जर भारताने अफगाणिस्तान आणि मध्य आशियाशी संपर्क साधण्यासाठी इराणमध्ये हे चाबहार बंदर विकसित केले आहे आणि या प्रदेशातील अस्थिरता भारताच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी काय होणार आहे, धोकादायक ठरू शकणार आहे. जर अस्थिरता निर्माण झाली तर भारतातील जे काही व्यापार आहे तो सुद्धा याच्यावरती सुद्धा परिणाम होऊ शकणार आहे आणि भारतीय नागरिकाच्या बाबत जर बघितलं, मध्य पूर्वेतील देशामध्ये लाखो भारतीय नागरिक काम करतायत. युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास त्यांना भारतामध्ये यावं लागणार आहे आणि ऑपरेशन सिंधू जे आहे ते याच्यासाठी भारतानं राबवायला सुरुवात केलेली आहे की जिथं भारताचे नागरिक जे काम करतायत त्यांना भारतामध्ये परत घेऊन येण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंधू हे घोषित केलेलं आहे. ही माहिती या ठिकाणी निश्चितपणे तुम्हाला पुढे महत्वाची ठरणार आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये हे आपल्याला परीक्षेसाठी सुद्धा महत्वाचं आहे. तर निश्चितपणे माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम देतो. थँक्यू सो मच.